आउट ऑफ नो वेअर माझं पूर्ण इन्स्टा लाईव्हच बंद झालं. सो सॉरी. ओके, सो सॉरी. माझं इन्स्टा लाईव्ह ऑलमोस्ट कसं मधूनच बंद झालं मलाच नाही कळलं. ठीक आहे, अजून कोणाला लाईव्हवर यायचंय? ओके प्रियांकाचं तुला जे काही इन्व्हेस्ट करायचे तू सेल कर तुझे, आणि अश्विनी मॅडमना सांग, माझी सख्खी मावशीचे, ती तुला बरोबर ॲडवाईस देईल आणि तुझ्या फंड्समध्ये पण तुला इन्व्हेस्ट करायला मदत करेल. डोंट वरी. येस, अजून कोणाला लाईव्ह यायचं? काय झालं मलाच कळलं नाही. पूर्ण इन्स्टा लाईव्ह मधनं मी एक्झिटच झालो पूर्ण. ओके, अजून कोणाला यायचंय लाईव्हवर? लाईव्ह 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 लाईव्ह. ओके, मला रिक्वेस्ट आली आहे. एक लक्षात घ्या, आणि ज्या लोकांना SIP करायची आहे 5,000 10,000, त्यासाठी खरं सांगू तर माझी एवढी गरज नाहीये. माझी टीम हेल्प करू शकते. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो हॅलो. हॅलो, येतो येतो तू दिसत नाही पण मला. दिसलं आता दिसलं कसं? दिसला, आता दिसलास. येस, नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. बोला. सर मला ना म्युच्युअल फंड मध्ये मी पैसे टाकलेले आहेत. साधारणतः 1 वर्ष झाले माझे. त्याच्यात काही ग्रोथ आहेच नाही सर, म्हणजे मायनस परफेक्ट. मध्ये चाललेलं आहे. काय करायचं मला कळत नाही याचं ना. विकून टाकूया. हो सर, खरंच. सगळे जो म्हणतात म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे, मी चालू केलं आणि आता म्युच्युअल फंड नेगेटिव्ह आहे. काय केलं पाहिजे माझ्या वेळेला? कुठे केलेस इन्व्हेस्टमेंट? मी ना त्याच्यात बऱ्यापैकी लार्ज कॅप मध्ये केले, नाही नाही, स्मॉल कॅप मध्ये. कोणाच्या सल्ल्याने केले? मी माझ्या स्वतः अनालिसिस करतो बऱ्यापैकी. ओके. थोडेफार एक्सपेन्स रेशो कमी आहे ते बघतो आणि त्या हिशोबाने इन्व्हेस्ट करतो. एक्सपेन्स रेशो, मला एक प्रश्न सांग. एक्सपेन्स रेशो चांगला आहे की जास्त आहे का कमी आहे, याने रिटर्न्स डिफाईन होतात का? जर मी एक तुला मिनिट. 1 वर्षापूर्वी जर तुला हायएस्ट एक्सपेन्स रेशो वाले फंड्स दिले असते, ओके, विजावी तुला मी एकदम कमी एक्सपेन्स रेशो वाले फंड दिले असते. आपण 2 सिनेरिओ घेतले, ओके, आणि सगळ्यात हायएस्ट एक्सपेन्स रेशो फंडने आता रिटर्न दिला असता, तर तुझं व्ह्यू एक्सपेन्स रेशोवर राहिला असता? नाही, कशावर राहिला असता? फोकस कशावर राहिला तुझा? माझा तर ह्याच्यावर फोकस असला असता की जास्त रिटर्न मला तिकडे भेटताय तर तिकडे जावं लागेल. कुठले फंड्स घेतलेत नाव सांग? मी टाटा स्मॉलचे घेतलेले, डायरेक्ट ग्रोथ स्मॉल कॅपचा, आणि एक कटच झाला. कट्ट झाला कॉल. नो वरीज. सी, एक लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड्स इज नॉट अबाउट एक्सपेन्स रेशो. निप्पॉन स्मॉल कॅप ज्यावेळेला मी 2016ला जेव्हा घ्यायला सुरुवात केली पोर्टफोलिओज मध्ये, तेव्हा माझ्या पूर्ण AUM मध्ये मॅक्झिमम जे अलोकेशन होतं ते निप्पॉन स्मॉल कॅप मध्ये होतं. आता त्यावेळेला तर मला एक्सपेन्स रेशो वगैरे काय असतो हे तर मला माहितीच नव्हतं. ते 2020 नंतर, कोविड नंतर सगळ्यांनी फार असं एलॅबोरेट केलं की भाई एक्सपेन्स रेशो कमी यायला पाहिजे. सो मी जेव्हा माझे बॅक टेस्ट केलं तेव्हा मला असं कळलं की 2016ला निप्पॉन स्मॉल कॅप सगळ्यात जास्त एक्सपेन्स रेशो होता. पण आज मला असं कळतंय की 10 वर्षाने सगळ्यात जास्त रिटर्न निप्पॉन स्मॉल कॅपने दिले. त्यावेळेला मी एक्सपेन्स रेशो बघून जर फंड घेतला असता तर मी कधीच पैसे बनवले नसते. इट इज नॉट अबाउट एक्सपेन्स रेशो. लोकांना असं वाटतं जास्त एक्सपेन्स रेशो म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला एवढे पैसे मिळतात की भाई त्याचं म्हणजे काय म्हणतात ना, सोन्यानेच मरतो. एक लक्षात घ्या, ऍव्हरेज जी लोक SIP करतात ना ती 10 किंवा 20,000ची करतात. अज्युम करून चालू आपण, ओके. एक रिटेलरकडे समजा मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, मला 10,000 रुपयाची कोणी SIP केली तर मला किती मिळतात माहितीये का तुम्हाला? मला 1,00,000ला 800 रुपये मिळतात ऍज अ कमिशन वर्षाला. त्यातनं GST BST गेलं तर 650 रुपये मिळतात.
म्हणजे 10,000ची SIP केली तर मला 65 रुपये मिळतात. त्या 65 रुपये वाचवण्यासाठी तुम्ही तुम्हाला ज्ञान नसलेल्या गोष्टी घेता, 3-4 वर्ष वाया घालवता, रिटर्न्स मिळत नाही, मग म्युच्युअल फंड मधनं बाहेर पडता, मग म्युच्युअल फंड्सला शिव्या देता आणि वेल्थ बनवत नाही. ट्रस्ट मी, दिस इज नॉट हाऊ इट वर्क्स. जे जे लोक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कडे गेलेत, त्यांच्या थ्रू इन्व्हेस्ट केलेत, ट्रस्ट मी, दे हॅव मेड फेनॉमिनल अमाऊंट ऑफ मनी. मी माझ्या आधीच्या लाईव्ह सेशन्स मध्ये पण एवढी एक्झाम्पल्स दिलेत की ज्या लोकांनी लिटरली म्हणजे 30-35 हजार रुपये पगार होता आणि 15-20 हजारच्या SIP ने सुरुवात केली, ऍडिशनल मध्ये लमसम केलं, त्यांच्या पोर्टफोलिओ 70-70, 80-80 लाखाचे 10 वर्षात. तुम्हाला ना अजून महत्वच कळलेलं नाही की काय म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुमची लाईफ चेंज करू शकतो. अजून ना म्हणजे 8-10 वर्ष निघून गेली की आपल्याला लक्षात येतं की यार पण का नाही केलं. मला एकदम मनावर हात ठेवून सांगा, किती लोक लास्ट 10 वर्षात 10,000ची SIP करू शकत होते? राईट 10,000 इन द कमेंट सेक्शन. किती लोक 10,000ची SIP एव्हरी इयर 1,000 स्टेप अप असं 2016 पासून करू शकत होते पण केली नाही? किती लोक आहेत सांगा मला. म्हणजे त्यांचा पोर्टफोलिओ 40-50 लाख रुपये व्हायला पाहिजे होता. किती लोक आहेत असे? मला एकदम मनावर हात ठेवून सांगा. किती लोक असे आहेत जे 10 वर्षापासून 20,000ची SIP करू शकत होते? त्यांनी 20,000 लिहा. असे किती लोक आहेत जे 50,000 SIP करू शकत होते पण त्यांनी नाही केली? त्यांनी 50,000 लिहा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही किती उत्कर्ष भारंबे 20,000 म्हणतोय. तुझा आज पोर्टफोलिओ 70 ते 80 लाखाचा पाहिजे होता मिनिमम. नुपूर धुमाळ, सागर सावळे 50,000 करू शकत होता. मला मी सांगू, माय बिगेस्ट रिग्रेट ऑफ लाईफ, मी 2012 पासून इन्व्हेस्ट करू शकत होतो आणि मी 2017ला इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. 2017ला चालू करून माझा पोर्टफोलिओ 4 करोड झालाय. 2012ला चालू केलं असताना पोर्टफोलिओ 10 करोड झाला असता. आय डिडंट हॅव अ मेंटॉर इन लाईफ. मेंटॉर आला आणि लाईफ चेंज झाली माझी. पण तुम्हाला माहितीच नाहीये तुमची रिअल वेल्थ काय आहे. मी काल बोललो ना, जर्मनीचा जो क्लायंट 5 लाख SIP करू शकत होता पण किती करतोय? 70,000. त्याला मी बोललो, भाई 5 लाख SIP करू शकतोय, 5 वर्षात 5 करोड होतील. तुझ्या 70,000च्या SIP ने 70 लाख रुपये होतील. 4 करोडचा लॉस होतोय. दिस इज व्हॉट अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विल ब्रिंग ऑन द प्लेट. SIPचे पैसे वाईप आउट होऊ शकतात का मॅडम? 40 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये म्युच्युअल फंड कधी झिरो झालेला नाहीये. लोकांना प्रॉब्लेम काय आहे ना, तुमची एक्सपर्टीज नाहीये म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट करायची, त्यामुळे स्वतः घाबरत घाबरत स्वतः इन्व्हेस्ट करतात आणि तुम्ही लाईफ मधले गोल्डन मोमेंट्स घालवता, गोल्डन इयर्स घालवता. माझी एक क्लायंट आहे कुलकर्णी ठाण्यामधली, 2018 साली माझ्याकडे 1 लाख SIP सुरू केलेली. 2020 साली तिला कोणीतरी सांगितलं की तू राहुलकडे का करते, तू 1 लाख SIP करते, त्याला कमिशन जातं, हेच फंड्स तू डायरेक्ट मध्ये चालू कर. तिने मला सांगितलं मला घर घ्यायचंय, त्याला 17-18 लाख रुपये जमलेले, पोर्टफोलिओ 0 रिटर्न होता, ते 18 लाख रुपये रिडीम केले. तेच फंड्स तिने डायरेक्ट मध्ये चालू केले. आता कोणीतरी सांगितलं म्हणून तिने फंड चालू केले, पण तिला माहित नव्हतं बिहेवियर कसं मॅनेज करायचं.
2020ला कोविडचा क्रॅश आला. क्रॅश नंतर तिने सगळे पैसे रिडीम केले. 2021ला ती परत 1 लाख SIP चालू करायचा तिने विचार केला, पण मित्र बोलला नाही थांब, मार्केट अजून खाली येणार आहे. 2023 पर्यंत तिने 1 रुपया इन्व्हेस्ट नाही केला. ते 2023ला ती माझ्याकडे आली आणि ती रडली, राहुल मी 2018 पासून इन्व्हेस्ट केलं असतं 1 लाख SIP, आज माझा 1 ते 1.5 करोडचा पोर्टफोलिओ झाला असता. आज माझ्याकडे झिरो झिरो पैसे आहेत. 2023ला तिचा डिवोर्स झाला आणि त्या डिवोर्सच्या नंतर ती मला भेटायला आली. ती बोलली, राहुल आज आय कुड हॅव बीन फायनान्शियली इंडिपेंडंट, माझ्याकडे आज पैसेच नाही आहेत. मी म्हटलं तू तुझ्या पायावर कुऱ्हाड मारलीस, म्हटलं तुझ्या पायावर कुऱ्हाड मारलीस. दिस इज व्हॉट हॅपन्स. लाईफ मधले 5 वर्ष गेले. आता तिची 1 लाख SIP चालू आहे, पण आज तिचा पोर्टफोलिओ किती आहे? 25-1 लाखाचा आहे, जो प्रॉबब्ली 1.5-2 करोडचा असता. लॉस्ट 5 गोल्डन इयर्स ऑफ हर लाईफ. पटलं तर तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे जा. नाही पटलं तर जे चालू आहे ते चालू ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही. एक काय म्हणतात ना, एक डिसिजन तुमची लाईफ चेंज करू शकतो. UK Patil, investing since 2007, but portfolio is not even 1 crore. Something is wrong, boy. Something is wrong. परवा परवा नाही, लास्ट 2 आठवड्यापूर्वी पुण्याला मला एक क्लायंट भेटायला आलेला. मला म्हणाला, म्हणे मी तुझ्याकडे 3 करोड रुपये इन्व्हेस्ट केलेत, माझा पोर्टफोलिओ 50 लाख प्लस आहे, आणि माझे मित्र आहेत जे मला सारखे सांगत होते की त्याचं नाव जे आहे XYZ, मी राहुल म्हणतो, ते सारखे सांगत होते की तू राहुलकडे काय इन्व्हेस्ट करतोय, डायरेक्ट मध्ये इन्व्हेस्ट कर. ते जाम रडतायत की रिटर्न्सच नाही मिळत, रिटर्न्सच नाही मिळत, रिटर्न्सच नाही मिळत. सगळ्यांचे पोर्टफोलिओ निगेटिव्ह आहेत आणि माझा पोर्टफोलिओ 50 लाख प्लस आहे. मी म्हटलं दिस इज द पॉवर ऑफ ऍडवायझरी. म्हटलं दिस इज द पॉवर ऑफ ऍडवायझरी. तो मला बोलला, म्हणे राहुल तुझ्याकडे इन्व्हेस्ट, तो मला भेटायला त्यावेळेला पुण्यावरनं डोंबिवलीला आलेला, आणि तो मला बोलला, राहुल तुला भेटल्यावर मला खूप कॉन्फिडन्स होता की तुझ्याकडे इन्व्हेस्ट केले तर आज ना उद्या पैसे बनतील. बट मला मित्राने एवढा ब्रेन वॉश केला की वेडा आहेस का, 3 करोड इन्व्हेस्ट केले तर राहुलला किती कमिशन मिळेल हे येईल. पण एक डोक्यात होतं की मला म्युच्युअल फंड्स माहित नाहीयेत. राहुल कुलकर्णी इज अन एक्सपर्ट. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालू, 5 वर्ष त्याला देऊ. 1.5 वर्षात झाले आणि त्याचा 50 लाख पोर्टफोलिओ प्लस आहे. तो आय एम हॅपी. त्याने अजून 2-2.5 करोड टाकले. दिस इज द पॉवर ऑफ ऍडवायझरी. गजेंद्र कोठारी, SIP 42 lakhs. येस, आपली पण होईल कधीतरी. माझी पण SIP 10 लाख आहे आता. 5,000च्या SIP ने सुरुवात केली 2016ला. 10 लाख SIP करतोय मी आता. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. 10 लाख SIP करतोय. मार्केट वर जातंय, मार्केट खाली येतंय, काही आपलं देणं घेणं नाही. आपल्याला काही देणं घेणं नाहीये. SIP ही चालूच राहणार, SIP ही वाढतच राहणार. आज माझं वय 37 आहे. माझा आत्ताचा पोर्टफोलिओ 4 करोड आहे. 50ला माझं टार्गेट आहे 100 करोडचा पोर्टफोलिओ करायचा आहे. 100 करोडचा पोर्टफोलिओ करायचा आहे. होणार तो, 100% होणार. आपल्याला आपली लाईफस्टाईल नॉर्मल आहे. आपलं काय असं एक्झॉर्बिटंट लाईफस्टाईल नाहीये. अजूनही रेंटवर राहतोय. त्यामुळे काय म्हणतात ना, असं काही फार मोठा EMI नाही. पण घर पण घेणार. घर पण असं घेणार 5-6 करोडचं घेणार. पण कधी घेणार? ज्याला 10 करोडचा पोर्टफोलिओ होईल त्यावेळेला घेणार. What advisor get as commission is not even 1%, 100%. 1% नेट 0.6-0.65% मिळतात. पण त्या पहिल्या 3-4 वर्षात आम्ही किती मॅनेज करतो लोकांना हे आमचं आम्हाला माहिती आहे.
द अर्लियर यू अंडरस्टँड. मी एवढं इन्स्टा लाईव्ह, एवढे व्हिडिओज, एवढे रील्स का टाकतो? कारण माझं एकच मला असं पाहिजे की जास्तीत जास्त मराठी माणसाने जागं व्हावं. राहुल कुलकर्णी 10 वर्षापूर्वी काहीही नव्हता, त्याच्याकडे 1 रुपया नव्हता. आणि राहुल कुलकर्णीकडे 4 करोड आहे. माझ्यासारखा साधा डोंबिवलीत वाढलेला मुलगा जर असं करू शकतो, तो कोणी करू शकतं. चला, कोणाला लाईव्ह यायचं, परत लाईव्हला घेऊया. चला, प्रमोद परदेशी. चला, हॅट्स ऑफ सर. असं काही नाही अनुप, सगळेजण करू शकतात. प्रॉब्लेम काय ना, लोकांच्या लाईफमध्ये विजनच नाहीये. लोकांच्या लाईफमध्ये लोकांना मी 1 लाख SIP उदाहरण टाकलं की लोक, सर तुम्ही 5,000चं उदाहरणच देत नाही. साला मोठा विचार करा ना. मोठा विचारच करत नाही, मोठा प्रॉब्लेम आहे. मी प्रुडंट बरोबर काम करतो अनिकेत, पहिल्यापासनं, डे 1 पासनं. सगळ्यात बेस्ट एकदम. सचिन कदम करू शकतो 12,000ची SIP आमच्या थ्रू, पण काय प्रॉब्लेम नाही. आय फिल्ड द गुगल फॉर्म बट नो कॉल बॅक. असं होणार नाही. 100% कॉल येतो. 1000% आमच्याकडनं कॉल बॅक जातो. प्रॉब्लेम आहे, लोक उचलत नाहीत अननोन नंबर मधनं. डॉक्टर प्रतीक, SIP ऑफ 1 लाख पर मंथ. एक नंबर, व्हेरी गुड. ओके, अजून काय प्रश्न आहेत? एकच मिनिट, एकच मिनिट.